सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, रिसेंटली मला काही व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स आले होते की दादा आमचा प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड रिलीज झालाय का, आम्ही प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड कसं चेक करू शकतो, आम्ही एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप ही कशी डाउनलोड करू शकतो, हे भरपूर मुलांचे कॉमेंट्स आले होते. प्लस काही मुलांचा हा पण प्रॉब्लेम येतोय की जेव्हा ते सीड सेलच्या वेबसाईटवर लॉग इन करतात हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, तर त्या तिकडे नो एनरोलमेंट फाउंड असं लिहून येतं. तर त्या पण मुलांना वेगळं टेन्शन आलं आहे की आमचा ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे का, आमचा काही इश्यू झाला आहे का, असे पण काही मुलांचे कॉमेंट्स होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या प्रोव्हिजनल ॲडमिट कार्डचे रिगार्डिंग सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. ही व्हिडिओ मी शॉर्ट ठेवायचा ट्राय करेन, कारण की मला माहिती आहे की तुम्ही सगळी MST CETच्या एक्झामची प्रिपरेशन करताय, तुम्हाला त्या अभ्यासाला टाईम पाहिजे. तर ही व्हिडिओ मी शॉर्ट ठेवायचा ट्राय करेन. सो जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात पहिला प्रश्न जो भरपूर मुलांनी मला विचारला होता की दादा प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड हे रिलीज झालं आहे का. प्रोव्हिजनल ॲडमिट कार्डला काही मुलं एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप पण बोलतात की दादा एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप ही रिलीज झाली आहे का. सगळ्यात पहिले ना, हा क्वेश्चन कुठून आला, म्हणजे हा क्वेश्चन्स काय येतोय मुलांना, तर जेव्हा ही CETCने ना एक 17 मार्चला ही एक नोटीस CETCने पब्लिश केली होती. आणि ह्याच्यामध्ये ना एक सेंटेन्स CETCने म्हणजे प्रोव्हाइड केलं होतं आणि ह्याच्यामुळे भरपूर मुलांना कन्फ्युजन झालं. ह्यात काय CETCने मेन्शन केलं आहे, दी प्रोव्हिजनल हॉल तिकीट ऑर एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप इज बिंग रिलीज बाय CETCL. आता ह्यात लक्षात घ्या की CETCने काय क्लिअरली मेन्शन केलं आहे, इज बिंग रिलीज, म्हणजे हे अजून रिलीज व्हायचं आहे, हे अजून प्रोसेसमध्ये आहे. बट काही मुलांना वाटलं की हे ऑलरेडी रिलीज झालं आहे. प्लस काही क्रिएटर्सनी पण व्हिडिओ बनवले होते की एक्झाम म्हणजे आपलं हॉल तिकीट हे डाउनलोड म्हणजे रिलीज झालं आहे, तुम्ही वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता, असे पण काही व्हिडिओज आले होते आणि त्याच्यामुळे मुलांना कन्फ्युजन झालं होतं. बट एक तुम्ही लक्षात घ्या की अजून पण तुमचं प्रोव्हिजनल हॉल तिकीट किंवा एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप हे रिलीज नाही झाली आहे. मग दादा हे कधीपर्यंत रिलीज होईल, तर लक्षात घ्या की हे आपलं एक्सपेक्टेड आहे एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये रिलीज होऊ शकतं. कारण की जशी की तुमची MST CETची एक्झाम आहे, त्याच प्रकारे MCA साठी पण एक एक्झाम आहे, MCA कोर्स आहे, तर त्याच्यासाठी पण MCA CETची एक एक्झाम आहे. अँड त्यांची एक्झाम तुमच्या आधी आहे, म्हणजे एंड ऑफ मार्चला त्यांची एक्झाम कंडक्ट होणार आहे. अँड त्यांचं प्रोव्हिजनल हॉल तिकीट हे ऑलरेडी रिलीज झालं आहे, म्हणजे एक्झामच्या 10 दिवसाआधी त्यांचा प्रोव्हिजनल हॉल तिकीट हे रिलीज झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आपण सुद्धा एक्सपेक्ट करू शकतो की आपल्या MST CET PCM अँड PCB ग्रुपसाठी एक्झामच्या 10 दिवसाआधी तुमचं प्रोव्हिजनल हॉल तिकीट रिलीज होऊ शकतं, म्हणजे फर्स्ट वीक ऑफ एप्रिलपर्यंत तुमचं हॉल तिकीट रिलीज होऊ शकतं. सो जेव्हा पण तुमचं हॉल तिकीट रिलीज होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की अपडेट करेन. जेव्हा पण ऑफिशियल नोटीस येईल, ऑफिशियल नोटिफिकेशन येईल, तर तेव्हा मी तुम्हाला नक्की अपडेट करेन की तुमचं हॉल तिकीट हे रिलीज झालेलं आहे. त्याच्यासोबत मी तुम्हाला त्याची ऑफिशियल लिंकसुद्धा प्रोव्हाइड करेन की कुठून तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता, त्याची एक ऑफिशियल लिंकसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. तर तुम्हाला काही टेन्शन नाही घ्यायची आहे, जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच मी तुम्हाला जेन्युइन व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. अँड तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपसोबत जॉईन करून ठेवा, आणखी ह्या ग्रुपवर सुद्धा मी तुम्हाला क्विक अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो. तर ह्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता ह्या प्रोव्हिजनल ॲडमिट कार्डमध्ये काय डिटेल्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत, तर सगळ्यात पहिले तुमचे पर्सनल डिटेल्स असतील, म्हणजे तुमचा कॅन्डिडेट नेम, परत डेट ऑफ बर्थ, हे सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स असतील. तुमचे एक्झामचे डिटेल्स असतील, तुम्ही कुठल्या कोर्सला अप्लाय केलं आहे हे काही एक्झामचे डिटेल्स असतील. प्लस तुमचे एक्झाम सेंटरचं डिस्ट्रिक्ट मेन्शन केलेलं असेल, म्हणजे कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमची एक्झाम सेंटर आहे अँड कुठला तालुका आहे. एक्झाम सेंटरचा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला देणार नाही, जस्ट तुम्हाला डिस्ट्रिक्ट अँड तालुका मेन्शन करून देतील. अँड त्या हॉल तिकीटमध्ये म्हणजे प्रोव्हिजनल हॉल तिकीटमध्ये तुमची फायनल हॉल तिकीट कधी रिलीज होणार आहे, फायनल ॲडमिट कार्ड कधी रिलीज होणार आहे, तर त्याचीसुद्धा डेट मेन्शन केलेली असेल. आता नेक्स्ट भरपूर मुलांचे असे पण काही डाऊट्स आहेत की दादा जेव्हा मी हॉल तिकीटवर क्लिक करतो तर त्याच्यानंतर नो एनरोलमेंट फाउंड असं येत आहे, म्हणजे ते असा इश्यू फेस करतात. म्हणजे वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर इथे आपल्याला हॉल तिकीटचा एक ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला नो एनरोलमेंट फाउंड असं लिहून येतं आहे. मग त्या मुलांना टेन्शन आलं की दादा मी फॉर्मची फीसुद्धा भरली आहे, मी फॉर्म पूर्ण सबमिटसुद्धा केला आहे, पूर्ण सक्सेसफुल सबमिटसुद्धा झाला आहे, बट तरी नो एनरोलमेंट फाउंड होत आहे. तर हा नक्की काय इश्यू आहे, तर लक्षात घ्या हे फक्त तुमच्यासोबत नाही आहे, सगळ्या मुलांना नो एनरोलमेंट फाउंड लिहून येत आहे. आणि हे का लिहून येत आहे, कारण की अजून पण तुमचं हॉल तिकीट रिलीज नाही झालं आहे. लक्षात घ्या तुमचं हॉल तिकीट रिलीज व्हायचं आहे, हे अजूनपर्यंत रिलीज नाही झालं आहे, त्याच्यामुळे इथे नो एनरोलमेंट फाउंड असं लिहून येत आहे.
जेव्हा पण तुमचा हॉल तिकीट रिलीज होईल ना, तर ह्या इथे तुम्हाला मेन्शन करून येईल की MST CET PCM हॉल तिकीट, तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. बट अजूनपर्यंत तुमचा हॉल तिकीट रिलीज नाही झाला आहे, तर त्याच्यामुळे नो एनरोलमेंट फाउंड असं लिहून येत आहे. तर ह्याचं पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, हे तुम्हालाच नाही तर सगळ्या मुलांना लिहून येत आहे. सो आय होप हे सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर झालेले असतील. आणि जर तुमचे अजून काही डाऊट्स असतील, जर मला कुठले डाऊट्स पर्सनली विचारायचे असतील, तर डायरेक्टली मला तुम्ही इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता. मी ट्राय करतो आहे की सगळ्यांना रिप्लाय द्यायचा. सो काही तुमचे डाऊट्स असतील तर मला इंस्टाग्रामवर विचारू शकता किंवा कॉमेंट बॉक्समध्ये विचारलं तरी पण चालेल. मी नक्की तुम्हाला रिप्लाय द्यायचा ट्राय करेन. अँड आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना, तर प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. मी बघतोय की भरपूर मुलं ही व्हिडिओ बघतात बट लाईक नाही करत. तर प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. अँड कॉमेंट सेक्शनच्या बाजूला ना हाईपचं ऑप्शन आहे, तर हाईपसुद्धा नक्की करा. कारण की ही व्हिडिओ जेवढी तुम्ही हाईप कराल तेवढीच ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल, अजून जास्त मुलांची हेल्प होईल, त्यांचे डाऊट्स क्लिअर होतील. तर त्याच्यामुळे हाईप करायला तुम्ही विसरू नका. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.